नमस्कार, आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज, महापर्व न्यूज. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आज पिलीव गणात आलो आहोत. येथे आपल्यासोबत आहेत संग्रामसिंह दादा जहागीरदार. दादा, काय सांगचाल? निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे. नेहमीप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जसं उत्साह असतो त्याप्रमाणे इलेक्शनचं वारं आहे. बऱ्याच वर्षांनी इलेक्शन लागत असल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपूनसुद्धा 2 वर्ष होऊन गेल्यामुळे बरेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून ज्या काय उपाययोजना, नियोजन, निधी सगळं हे थांबलेलं होतं. त्याला आता ह्या निवडणुकीमुळे गती येईल आणि त्यामुळं लोक ह्याची वाट बघत होते. आपल्या सौभाग्यवती या निवडणुकीसाठी प्रथमच उभे आहेत. कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे. ह्या ग्रामीण भागामध्ये शरदचंद्र पवार साहेबांनी जे काय त्या काळामध्ये धोरणं अंमलात आणली, विजयदादांनी उपमुख्यमंत्री असताना, ग्रामविकास मंत्री असताना, इरिगेशन मंत्री असताना, पाझर तलाव, छोटे मोठे बंधारे हे त्या काळात बांधल्यामुळे ह्या ठिकाणी पाऊस झाला ह्या वर्षी खूप. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची ह्या वर्षी तरी निदान परिस्थिती नीट आहे. अनेक योजना, फळबाग योजना शरद पवार साहेबांनी त्यावेळेला अंमलात आणल्यामुळे ह्या पिलीव हा तसा माळरानाचा भाग, त्यामुळे इथं बऱ्याच प्रकारची फळ लागवड तुम्हाला दिसेल आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर आहे, सन्मान आहे. त्यांनी शेतकऱ्यांबद्दल खूप काही केलेलं आहे. तात्पुरती काय तर चुटूकमुटूक योजना देण्यापेक्षा कायमस्वरूपीचं धोरण हे जास्त महत्त्वाचं असतं. अगदी पवार साहेबांनी, विजयदादा ज्यावेळेला मंत्रिमंडळात होते, हे सगळे असं ग्रामीण भागामधली जाण असणाऱ्या नेतेमंडळींमुळं ह्या सगळ्या जे योजना आहेत त्या काळामध्ये अंमलात आणल्या. त्याचे रिझल्ट आता दिसतात. दादा, आपण आपल्या माध्यमातून या भागाचा बराच विकास झालेला आहे. शिवाय आता निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून मध्यंतरी पक्षप्रवेश झाले, याचा काय परिणाम या निवडणुकीवर होईल? मला काय फारसा परिणाम किंवा असं काय वाटत नाही. मुळात त्यांनाही निवडून त्या काळामध्ये ते इकडं आले, तिकीट दिलं आणि ह्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं होतं. त्यामुळं जनता कुठं गेलेलं नाही, कार्यकर्ते कोण कुठं गेलेले नाहीत आणि ह्या भागामध्ये एक लोकांच्या मनामध्ये आमच्या घराबद्दल एक आस्थाचं स्थान आहे आणि आम्ही त्यांच्या आस्था जपणूक फार काळजीपूर्वक करतो. त्यामुळे घरोघरी आमचे तसे स्नेहाचे संबंध आहेत, अगदी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळं मला काय फारसं कठीण जाईल असं काय वाटत नाही. विरोधकांकडून जी विखारी टीका केली जाते, खालच्या पातळीवरची टीका आपल्याला पाहायला मिळते. कसं बघताय तुम्ही एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून? खरं म्हणजे जे त्या पदावर गेलेले असतात, आमदार असो हे असो, त्यांना एक समज असली पाहिजे की आपण सर्व जनतेचे आणि आपण राज्याचे आपण मध्ये विधानसभेमध्ये आहे आणि भान ठेवून सगळ्यांनी वागलं पाहिजे. बोलताना कोणाशी व्यक्तिगत पातळीवर कमरेखाली ह्या टाळून काय टीका टिप्पणी चालते राजकारणामध्ये, पण ती मार्मिक असली पाहिजे. आणि शेवटी असं असतं, तुम्ही कोण पक्ष बदलला, कोण गेलं, ते त्यांचा व्यक्तिगत भाग आहे. तुम्हाला एक काळ सहकार्य केलेलं असतं, तेवढं तरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जाण ठेवली पाहिजे. ठीक आहे, राजकारणामध्ये कधी कोण विरोधक होतो, कधी कोण मित्र होतो, पण संबंध आलेले असतात ना. कधी तर आपल्याला बी कोणीतरी ह्यांनी सहकार्य केलं आहे म्हणून आपण तिथं पोचलो, त्याचं भान ठेवायला पाहिजे.
आता या निवडणुकीसाठी कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांकडे जाताय, कोणते आश्वासन देताय मतदारांना? मतदारांना आश्वासन असं आहे की लोकांच्या मनामध्ये एक जो संभ्रम आहे की केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात आहे, मग आपल्याला निधी मिळेल का, तर ती अडचण आता दूर केलेली आहे. आमच्या ह्या पक्षाबरोबर एकनाथ शिंदेजींचा पक्ष, शिवसेना, अजितदादांचा पक्ष, काल त्यांचं निधन झालं दुःखद, स्वर्गीय अजितदादांचा पक्ष, RPI आहे, शिवसेना, असे सगळे मिळून असल्यामुळं सत्ताधारी ह्याच्यातले सुद्धा पक्ष आहेत आणि हे सगळे मिळून आहे. त्याच्यामुळं आता निधीचा काय आम्हाला प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गोष्ट विरोधकांचा जास्त जोर आहे, लाडकी बहीण योजना, ती तर एकनाथ शिंदेंनी आणली आणि ते आज आमच्यासोबत आहेत. मग आता त्याचंच भांडवल करायचं झालं तर मग ती आमचाच प्रचार केल्यासारखा होईल. लोकसभेला आपण पाहिलं, विधानसभेला पाहिलं, उत्तमराव जानकर असतील किंवा मोहिते पाटील एकत्र आले, त्याचा बहुतांशी चांगला परिणाम पाहायला मिळाला. या निवडणुकीत काय परिणाम दिसेल? ह्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला मिलाप झाला आहे. त्यावेळेला ते अचानक निवडणुकीच्या तोंडावर झालं, त्यामुळे लगेच लोकांचे खाली पण मनं जुळली पाहिजेत. पण आता काळ गेला, त्यामुळं मनं जुळली, ते एकत्रित छान प्रकारे ट्युनिंग आहे कार्यकर्त्यांचंही. नेते तर लोकसभेपासूनच आलेत, त्यामुळं मला काय असं काय वेगळं वाटत नाही. उलट ट्युनिंग छान जमलं तिथं. त्यावेळेला नुकतंच झालं तर त्यामुळे ते जरा ट्युनिंग एकत्र यायला थोडंसं जाचक होतं, पण आता छान ट्युनिंग गावोगावी आहे काय, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही तालुक्याचं राजकारण इथं अनेक वर्ष बघताय, ही निवडणूक आत्तापर्यंतच्या निवडणुकीपेक्षा कशी वेगळी आहे आणि तुम्हाला काय वेगळे पण जाणवतं? निवडणूक ही वेगळी म्हणजे पूर्वी 2 गट होते, त्याचं एकाचं नेतृत्व उत्तमराव जानकर करायचे, एकाचं मोहिते पाटील करायचे. हे एकत्र आलेत आणि दुसरा जो भाजप गट आहे तो खरं म्हणजे मी त्याला कधीच भाजप गट म्हणत नाही, ते रामभाऊ सातपुते गट म्हणतो. आणि भाजपमध्ये सुद्धा ते स्वतःचं वेगळं गट निर्माण करत होते, त्यातनं तर ही सगळे प्रकार झालेले आहेत. त्यामुळं ही निवडणूक रामभाऊ सातपुते विरुद्ध मोहिते पाटील, जानकर, आम्ही अशी आहे. आता पक्षाचं दिलं जातं तिकीट वगैरे, पण वास्तव बघितलं तर ही त्यांच्या विरुद्ध स्थानिक भूमिपुत्र अशी लढाई होणार आहे. नाही, मग मूळ आपला विरोधक भाजप आहे का राम सातपुते? राम सातपुते. भाजप दुय्यम स्थानाला, कारण त्यांनी अजून त्याला धरले, त्याच्यामुळं शेवटी पक्षचिन्ह येतंच. मग त्यामुळं पक्ष लेवलनी म्हणाल तर मग तसं राहणार, पण रामभाऊंमुळंच हे सगळं घडलं ना. आता रामभाऊचा विषय निघाला आहे, मूळ भाजपचे जे जुने सहकारी आहेत ते सध्या भाजपबरोबर दिसत नाहीत, तर ते तुम्ही एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून कसं बघताय त्याकडे? ते सांगितलं ना मी की रामभाऊ हे स्वतःचा व्यक्तिगत भाजपमध्ये वेगळा गट निर्माण करायला बघत होते. मग हे जुने जाणती माणसं भाजपचे होते, ते पण एवढ्या वर्ष राजकारण करत होते ना, म्हणजे तेही ज्ञात आहेत राजकारणाशी, त्यांनाही लक्षात आलं, त्यामुळं ते बाजूला आहेत. आणि आम्ही तर गेल्या पंचवर्षिक काय त्यावेळेला गेलो होतो. मग ठीक आहे, आमच्याबद्दल असं म्हणू, मग जुनी का गेली? तर त्याचं मूळ कारण आहे की हे भाजपमध्ये स्वतःचा स्वतंत्र गट हा निर्माण करण्याच्या ह्याच्यामध्ये हे सगळ्या भानगडी झालेल्या आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुपडा सापचा नारा दिला आहे, कसं बघताय तुम्ही याकडे? लढाई म्हणल्यावर सगळे उमेदवार कसे निवडून येतील ही प्रत्येक नेत्याचे कर्तव्य असतं आणि त्यामुळं सगळे आले म्हणजे सोपडा सापच होणार ना. किती विश्वास आहे? 100% विश्वास आहे.
काय आव्हान असेल मतदारांना तुमच्या मतदारसंघातील आणि इतर तालुक्यातील? ह्या मतदारसंघातल्या लोकांना मतदारांना असं आव्हान आहे की आपला ग्रामीण भाग मोडतो. या ग्रामीण भागामध्ये जे आज सगळं शेतीचं नवीन मॉडर्नायझेशन, ड्रीप असो, फळबाग असो, अनेक ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांनी केलेलं आहे. विजयदादा ग्रामीण मिनिस्टर असताना ग्रामीण भागामध्ये कार्यालये, इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. त्याच्या आज आपण रिझल्ट बघतो आहे. त्यामुळं ह्या ग्रामीण भागातल्या जनतेला मी एवढंच आव्हान करीन की आपण पवारसाहेब आज जरी 83-84 वर्षाचे झाले असले तरी वय झालं म्हणून आपण त्यांनी केलेले आपल्यासाठी जे काय धोरणात्मक दृष्टीने जे आज आपल्याला दिसतंय चित्र ते विसरून जाता कामा नये. जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट, विजयदादांनी संयमाची भूमी, एवढे मोठा माणूस, एवढे मंत्रिपद भोगले, पण कधी त्यांनी कुणावर अशी टीका केली नाही. सभ्यता कायम राखली. आणि आजकाल काय कधी नशिबाने चान्स मिळाला 5 वर्ष आमदारकीचा तर लगेच सगळं सोडून वाटेल तशी भाषा करणं योग्य नाही. जरा आदर्श घ्यावा ज्या चांगल्या पुढाऱ्यांचा, कुठल्याही पक्षातले असत, आणि मग त्याप्रमाणे वागावं. आणि जनतेने अशा लोकांना थरा देऊ नये की जे उग्र स्वरूपाने वागतात. नेतृत्व नेहमी संयमाचं असावं. उग्रवादातून गावोगावी माती भडकवली जातात आणि त्यातून संघर्ष निर्माण होतो. त्यातून एकमेकाबद्दल ईर्ष्या निर्माण होती. आणि हे दैनंदिन जीवनामध्ये निवडणुका आज होतील, उद्या संपतील, पण ती जे रोष राहतो तो राहतो. आणि त्यातनं आपण लोक एकमेकाविरुद्ध सारखं कटकारस्थानं करत बसतात. हे वातावरण असं चांगलं नाही. तर नेहमी संयमी आणि चांगल्या नेतृत्वाकडे आपण करावं. लोकांनी मतदान करावं हीच मी विनंती करतो. लाडकी बहीण योजना जसं ही प्रचार करते तसं मग शरद पवार साहेबांनी महिलांसाठी किती केलं. 33% आरक्षण शरद पवार होते महाराष्ट्रात पहिलं आरक्षण आणणारे. त्यामुळं आज माता भगिनींना नेतृत्व मिळायला लागलं. त्यांनाही संधी मिळायला लागली की सभागृहामध्ये जाऊन धोरणं ठरवताना त्यांचा विचार, ते मांडलेले विचाराचा पण विचार व्हायला लागला. शिवाय महत्त्वाचं म्हणजे पवारसाहेबांनी स्त्रियांना आपल्या माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा हक्क दिला. त्यामुळं जरी काय सासरी काय झालं तर काय आधार नसायचा पूर्वी, एक आधाराचं स्थान झालं ना. हक्क दिला म्हणजे ह्या ज्या योजना आहेत ते आपलं तोंड पुसायला ठीक आहे, आपलं दिलं समाधानाला, पण हक्क महत्त्वाचा का हे आज बंद होईल. हक्क कधी बंद होत नाही, एकदा कायदा केला की ते जास्त महत्त्वाचं आहे. मतदारांना आव्हान करीन की मी ज्यावेळेला सभापती होतो, जिल्हा परिषद सदस्य, मला असंच उत्तमराव जानकरांना आमची फाईट झाली होती. तर त्या काळामध्ये जनतेने जे आणि कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतलं होतं, तसंच आज दोन्ही, आता आम्ही एकत्र आहे, दोन्हीकडचे कार्यकर्ते आणि मतदार हे उत्स्फूर्तपणे साथ देतीलच. परंतु मी ज्यावेळेला त्यावेळेला निवडून आलो ते 5 वर्ष मी ह्या भागामध्ये मतदारसंघामध्ये, आता जरा मतदारसंघ बदलले असतील काय रचना, पण बरेचसे आहेत ना, तर तिथल्या लोकांना माहीत आहे. मी शिंगोर्णीला उपकेंद्र दिलं, आपलं दवाखाना दिला जनावरांचा, पुन्हा मळवलीला दिलेला आहे, तिकडं तरंगफळ आपलं गारवाडला दिलेला आहे. ह्या गोष्टी दिल्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांची किती सोय, आज ती किती जोरात दवाखाने चालतात.
अनेक त्यावेळेला जिल्हा परिषदेतून ज्या काही शेतकऱ्यांना साहित्य यायचं ती ह्या भागामध्ये लोकांना खूप प्रमाणात वाटप झालेलं आहे आणि जो गरजूवंत आहे विशेष म्हणजे त्याला मिळालेला आहे. नाहीतर काय होतं आपल्याला माहिती आहे, पण गरजूवंताच्या हातात ते गेलं. त्यामुळे ती लोकं आजही मला भेटलं की फार आनंद व्यक्त करतात. आणि बरेच वर्ष मी कशात नसल्यामुळं लोकांची एक अपेक्षा होती की ओपन पडावं. ओपन पडल्यावर खुश झाले. आता दादांनी तिकीट घ्यावं, पण काय ॲडजस्टमेंट्स करावे लागतात. मंडळींना केलं. मी म्हणलं एकदा आपण सदस्य झालो, एकदा स्त्रीला आपण चान्स द्यावा म्हणून माझ्या मंडळींना दिलेला आहे. त्यामुळे लोक ह्या भागातली खुश आहेत. नक्कीच आम्हाला मतदान करतील. तर हे होते संग्रामदादा जहागीरदार यांनी संयमी राजकारणाची भूमिका लक्षात घेऊन शरदचंद्र पवार असतील, विजयदादा असतील यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून मतदारांनी यांच्या विकासाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर जे उग्र राजकारणी आहेत त्यांनाही त्यांची जागा दाखवण्याचे आवाहन केले आहे. माझे सहकारी अमित गदातेसह सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज.